हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी जरा जीवतीची पूजा केली जाते. ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी, चांगल्या आयुष्यासाठी नक्कीच करावी. तर ही पूजा का केली जाते, त्यामागे काय कहाणी आहे, चला तर मग जाणून घेऊया जरा जीवतीची कहाणी. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळीवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणी बाई गर्भवती राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलांचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं नाटक केलं. पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते असं सांगून ती राणीकडे धावत गेली व राणीला पोट दुखल्याचं नाटक करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणांच्या घरी आली. बाई, तुझी ही पहिली वेळ आहे. डोळे बांधलीस तर भिणार नाही आणि नाही बांधले तर भीती वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला. त्या बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जीवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारल्याच्या मंडपाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. या प्रमाणात ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चित केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोणा पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात होती. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला तेव्हा सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली, कोण ग मेलं वाटेत पसरलं आहे. जीवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. तितक्यात उत्तरात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री त्याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या पुरुषांना जेवायला बोलवा, म्हणजे याचं कारण समजेल. मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मामदं केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणीच चूल पेटवू नये.
सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. माझे जीवतीचं व्रत आहे. राजाला निरोप धाडला. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळले तर जेवायला येईन असं ती म्हणाली. राजानं ते कबूल केलं. जिथे तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडपाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पानं वाढली, मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही त्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तेपली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आईवडिलास राजवाड्यात नजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यातसुद्धा आपण राज्य करू लागला. तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.